बघणार आहे एस.टी. महामंडळाची गाडी न्यू आलेली आहे BS6 सरकार मान्यता ही गाडी दिलेली आहे अशोक लेलँडने। ही BS6 गाडी आहे आणि हिनो इंजन आहे। तसं आता आपण आतनं सगळं आपण पूर्ण गाडी बघणार आहे। हे आता आपण स्टीअरिंग मीटर हे न्यू वर्जन कसं दिलेलं आहे, पॉवर स्टीअरिंग दिलेलं आहे आपल्याला आणि मीटरमध्ये आपण बघणार आहे रिजनरेशन चिन्ह आलेलं आहे, त्या पुढे काम करणार आहे। आणि हे मागचं लुक आहे आतलं सगळं, एवढी भारी सीट कोचिंग विचिंग सगळं केलेलं आहे। आम्ही आता पुढचा फ्रंट बाजू काच मोठी दिलेला आहे आपल्याला। अशा तऱ्हेनं आपण रिजनरेशन लागत नाही त्या कारणानं आपण त्याचं पूर्ण पॅनल खोललेलं आहे बटनाचं आणि बटन ते बघणार आहे आपण त्याचं पॅनल खोलून। हे हँड ब्रेक आहे आणि त्याचे एक्सेलची सगळी बटणं आहेत आपण बघणार आहे। रिजनरेशनचं बटन का ऑपरेट होत नाही आणि रिजनरेशन का लागत नाही, त्या कारणानं रिजनरेशनचं हिरवं बटन आहे ते वरती आहे। त्या कंपनीनं चुकून मिस्टेक केली की सॉकेट जोडलं नाही कंपनीनं रिजनरेशनचं, आणि एक्झॉस्ट ब्रेक आणि इनहॅबिट हे 3 सॉकेट नाही जोडल्यामुळं आपलं रिजनरेशन होत नव्हतं। या कारणाने आपण हे पॅनल खोललेलं आहे। आता हे पॅनल खोलण्याचं कारण असं आहे की 3 सेकंद जो पण बटन दाबून धरत नाही तो पण आपण रिजनरेशन करू शकत नाही आणि त्या कारणानं आपण रिजनरेशन नाही झाल्याने आपण पॅनल खोललेला आहे। आता आपण सॉकेट हुडकून रिजनरेशनच्या ह्याला लावणार आहे आणि आपण दाखवणार आहे की रिजनरेशन ह्यात कसं करावं आणि कशा पद्धतीनं आपण मॅन्युअल रिजनरेशन लावू शकते हे आपण दाखवणार आहे। आता आपण त्याचं सॉकेट जोडणार आहे। आता कसं आहे तेव्हा हे सॉकेट सगळे अडचण येत आहे, त्या कारणानं हुडकायला जरा दमवणार आहे। आता इनहॅबिट स्विच आपण सॉकेट बसवलं आहे एक्झॉस्ट ब्रेकचं, त्यानंतर इनहॅबिट स्विच बसवणार आहे। आता एक्झॉस्ट ब्रेक हा निळा सॉकेट आहे फर्स्टवालं, आता ते बसवत आहे। आता रिजनरेशनचं आपण सॉकेट बसवणार आहे की आपल्याला रिजनरेशन कसं करायचं आहे आणि काय करायचं आहे। त्यानंतर आपण हे सगळं पॅनल बसवून आपल्याला मॅन्युअल रिजनरेशन लावून दाखवू शकतो आपण। आता हे पॅनल कसं बसवायचं आणि काय बसवायचं सांगतो। हे आपलं हे पॅनल दिलेलं आहे ना, याच्यावर जेवढी बटणं आहेत ती सगळी ऑपरेट करायची आहेत। आता हे बटनाचं मी तुम्हाला सांगतो कसं कसं असतंय। वरती दिलेलं आहे बॅटरीचं बटन, आता आपलं बॅटरी कटआउट स्विच चालू करायचं बंद करायचं ते दिलेलं आहे। त्यानंतर एक्सटर्नल दिलेलं आहे ब्लॅकवालं बॅटरी स्विचच्या साईडला, त्यामुळं आपण जे स्विच जर चालू नाही केला तर इंडिकेटर हेडलाईट ते लागू शकत नाही का, त्यावर डायरेक्ट त्याचा करंट सगळा सप्लाय केलेला आहे। आणि निळं बटनच्या खाली दिलेलं आहे काळं एक्सटर्नल स्विच। म्हणलं एक्सटर्नल स्विच म्हणल्यावर आपण जर ते ऑपरेट केलं तर आपल्याला फॅन आतलं इंटेरियर सगळं लाईट सिस्टीम तुम्हाला चालू होणार आहे, पार्किंग बिर्किंग सगळं। आता आपण सगळं पॅनल लावत आहे। त्यानंतर हे क्लस्टर मीटरचं पण त्यासाठी पॅनल खोललेलं आहे, कारण का हे पॅनल खोलताना एक क्लस्टर मीटरचं पॅनल खोलावं लागतं, अशामुळे आपण पॅनल खोलून घेतलेलं आहे। आता आपण क्लस्टर मीटरचं पण पॅनल बसवत आहे। आता उलटं बसवलेलं त्या कारण आपण सरळ बसवत आहे। आता आपण दाखवत आहे तुम्हाला पॅनल कसं बसवायचं। हे कसं आहे माहिती आहे का, त्याला लॉक असतात, लॉकमध्ये ते आपण जर बसवलं तरच ते आपल्याला बसते, नाही तर नाही बसू शकत। हे हँड ब्रेक ह्यानी वरती दिलेला आहे, बाकीच्या बसला आपण खाली देतो खालच्या साईडला, त्या कारणानं हँडब्रेक आता यांनी वरती दिलेला आहे। आता आपण बघू शकतो की हँडब्रेक कुठं दिला आणि इथं ब्ल्यूवालं बटन जे दिसते ते एक्झॉस्ट बटन आहे, एक्झॉस्ट ब्रेक बटन आहे। ह्या साईडला आपल्याला दिसतात फॅन बटन, इंटरनल लाईट, रिव्हर्स कॅमेरा दिलेला आहे आपल्याला पाठीमागं, रिव्हर्स कॅमेरासाठी पण आपल्याला हे दिलं आहे। आता ह्या
आपण ते सगळं पॅनल फिटिंग करून ठेवून रिजनरेशन गाडी चालू करणार आहे. रिजनरेशन कसं चालू करायचं हे आपण तुम्हाला शिकवणार आहे. आता या प्रोसिजरमध्ये रिजनरेशनमध्ये काय काय कसं करायला लागते ते आपण चेक करणार आहे. आता आपलं पॅनल बसून सगळं झालेलं आहे. आता आपण किल्ली चालू करत आहे. आपण किल्ली चालू केल्यानंतर आता किल्ली चालू केलेलं आहे. त्यानंतर आपण क्लस्टर न्यू अपडेट बघितलं आहे. इथं रिजनरेशनचं चिन्ह दाखवत आहे. तर रिजनरेशन 4 दाखवत आहे. आता रिजनरेशन 3 सेकंद बटन दाबा असं दाखवत आहे. आता आपण बटन दाबलेलं आहे 3 सेकंद हिरवं. ग्रीनवालं बटन दाबणं जरुरी आहे. अभी रिजनरेशन स्विच ओपन झालेला आहे. तर हे रिजनरेशन वाढलेलं आहे. आपल्याला इथं RPM काटा हळूहळू वर जाताना दिसणार आहे. आता 10 RPMला काटा आहे ज्यावेळी रिजनरेशन लागायच्या आधी. आता आपला काटा हळूहळू 15 वर आलेला आहे. त्यानंतर आपला काटा 20 वर जाऊन स्टेबल राहू शकतो. स्टेबल झाल्यावर आपलं रिजनरेशन कमीत कमी 45 मिनटं होतं आणि त्यानंतर रिजनरेशन झाल्यावर हॅडलिंगला गाडी येते. तर हे सगळं आपण बघणार आहे की मागचं इंटरनल कसं आहे. त्या कारणानं रिजनरेशन आपलं झालं की आपण गाडी 10 मिनटं बंद करावी. त्यानंतर आपलं कोड सगळं जातात. धन्यवाद.